नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 65वा. मागच्या भागात आपण साधारण पाहिलं की नित्य ज्ञानी परमात्मा आणि अविद्येची निवृत्ती होऊन ज्ञानी झालेला पुरुष केव्हाही बद्ध नव्हता. त्यामुळे जीव केव्हापासून बद्ध झाला हे कुणालाच सांगता येत नाही, कारण तो बद्ध हा नव्हताच. म्हणून जीव आणि जीवाचा कल्पनेशी असलेला संबंध हे दोन्ही अनादीच मानावे लागतात. म्हणून अर्जुना, नुसती जी सत्ता तोच पुरुष होय आणि प्रकृती हे नाव संपूर्ण क्रिया जगताचे आहे. बुद्धी आणि 10 इंद्रिये आणि अंतःकरण इत्यादी सर्व कार्यांचा समुदाय आणि सत्व रज तम हे 3 गुण हा सर्व प्रकृतीचा मेळावा होय. या मेळाव्यामुळेच प्रकृती कर्मरूप होते. यामुळेच सुखदुःख उत्पन्न होतात, हर्ष खेद उत्पन्न होतात व ते अज्ञानामुळे मला झाले असा भ्रम होतो व भोग भोगता असे द्वैत निर्माण होते. म्हणून पुरुष भोगता होतो व प्रकृतीकडे कर्तृत्व येते. वास्तविक पुरुष प्रकृती या पतिपत्नीची काहीच संगती नाही, होणारही नाही. पण पुरुषामुळे प्रकृतीरूप पत्नी जगरूपी बाळ प्रसवते, हे एक मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल. वास्तविक पुरुष हा अंगरहित असा निराकार असा पांगळा किंवा क्रियारहित आहे. तो ऐश्वर्यहीन, नुसता, साधा, एकटा आणि असंग आहे. वृद्धाहुनी अतिवृद्ध आहे, म्हणजेच काय, अनादी आहे. त्याचे पुरुष हे नाव केवळ निरर्थक आहे, जणू ते आडनावच म्हणाना. तो स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक तो पण नाही. काय आहे ते काहीच सांगता येत नाही. असा हा पुरुष मात्र प्रकृती पत्नीचा भरतार आहे, नवरा आहे. काहीच नाही म्हणजे केवळ सत्तारूप आहे. प्रकृतीच्या ठिकाणी आकार व गुण यांची थोडीही हालचाल सुरू झाली की ती याचाच खेळ पती पुरुषासमोर मांडते. ती याचाच खेळ पती त्याच्या पुरुषासमोर मांडते. म्हणूनच प्रकृती गुणमयीला म्हणतात. म्हणूनच प्रकृतीला गुणमयी म्हणतात. ही क्षणोक्षणी बदलणारी आहे. हिच्यापासून निर्माण झालेले मन हे मात्र नपुंसक आहे, पण तीच या मनापासून तिन्ही लोकांचा भोग घेविते, तिन्ही लोक निर्माण करते. अशा प्रकारे प्रकृती जगतरूप अनादी भ्रमाचे फार विस्तीर्ण असे बेट आहे. अशा प्रकारे प्रकृती जगतरूप अनादी भ्रमाचे फार विस्तीर्ण बेटच आहे. हे भ्रमाचे महाद्वीप ही कामभावनेची मंडपी आहे. त्यामुळे ही मोहरूपी वासनारूपी वेलींना अगदी टवटवीत ठेवते, उचलून धरते. जणू वसंत ऋतू आहे आणि तो या सर्वांना फुलून फुलून ताजेतवाने ठेवत आहे. म्हणूनच तर हिला माया म्हणतात. पुरुषावर अखंड प्रपंचाराचा घाला घालणारी जी कोणी आहे ती हीच. 64 कला इथूनच निर्माण झाल्या. 14 विद्या हिनेच निर्माण केल्या. इच्छा, ज्ञान, जाणीव, क्रिया इत्यादीला हिनेच जन्म दिला. योगातील दशनादाची हीच टंकसाळ आहे. अर्जुना, एका सत्ता मात्र पुरुषाहून जेवढे काही विशेष रूप द्वैत भासते तो सर्व हिचाच खेळ आहे. चमत्काराचे घर हिला असे म्हटले काही वावगे होणार नाही. तात्पर्य, प्रकृती म्हणजे पुरुषावर घातलेली फार मोठी भुरळ आहे. खरोखरच पुरुषाच्या ठिकाणी काहीच नाही, पण त्याच्या ठिकाणी ही प्रकृती आपणच सर्वत्र होऊन विविध रूपाने नटते. ज्याप्रमाणे प्रकाशरूप चंद्र अमावस्याला आला की प्रकाशरूप सोडून देतो आणि अमावस्यासारखाच दिसतो, त्याप्रमाणे पुरुषाचे असंग इत्यादी गुण किंवा
निसंग पुरुषत्व या प्रकृती दशे सारखेच दिसतात. वालभर शुद्ध सोन्यात हिनकट मिसळले की किंमत कमी होते, किंवा चांगल्या माणसाच्या शरीरात पिशाच्य शिरला की तो चांगला माणूस कुकर्मात स्वतःला लोटून देतो, किंवा अभ्रे सुदिनाला दुर्दिन करतात. राजा पराधीन व्हावा, सिंह रोगाने त्रस्त जर्जर व्हावा, तसा वस्तुतः असंग पुरुष प्रकृतीच्या संगामुळे आपल्या स्वरूप धर्माला मुक्तो. जागत असलेला माणूस अचानक डोळा लागल्यामुळे झोपी जातो व स्वप्नात सुखदुःखाच्या स्वाधीन होतो. तशी या पुरुषाची गत प्रकृती करते. किंवा स्वप्नात संन्याशी जसा निम्न जातीत जन्मलेला आपल्याला स्वतःला पाहतो, तशी या पुरुषाची अवस्था होते. वास्तविक पाहता पुरुष हा प्रकृतीच्या कार्यात न गुंतता प्रकृतीच्या जवळ राहून केवळ साक्षी होऊनच आहे. जुईच्या झाडाला जसा टेका द्यावा त्याप्रमाणे नदीच्या काठावर असलेला पर्वत नदीत प्रतिबिंबित झाला तरी तो नदीच्या प्रवाहामुळे पुढे लोटला जात नाही, तसा हा पुरुषही प्रकृतीरूप नदीच्या काठी एखाद्या अढळ पर्वतासमार मेरू पर्वतासमान निसंग असतो. अर्जुना, प्रकृतीचा आहे नाही असा अनुभव येतो, पण पुरुषाचा मात्र आहे नाही असा अनुभव न येता फक्त आहे 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 असाच अनुभव असतो. आपण नाही असे कधीच कुणाला वाटत नाही. म्हणून पुरुष हा शुद्ध स्वरूपाने सर्वाच्या ठिकाणी जाणीव रूपाने असलेपणाने आहेच आहे. वस्तुतः हा पुरुष प्रकृतीचे शासन करणार आहे. ब्रह्मांडाचा पसारा दाखविणारा जादूगार आहे. आपल्या अमर्यादपणे तो प्रपंचालाही मर्यादा घालतो. दोरीच्या केवळ दिसणाऱ्या भागावरच सर्पाचा भास होतो, पण परब्रह्म सत्तेवर तसाच प्रपंच अंशताच्या भागावरच, प्रपंचाच्या थोड्या अंशाच्या भागावरच तो भासतो व परब्रह्म सत्तेप्रमाणे अमर्याद वाटतो. पण अजून परमेश्वर दशांगुलम उरलेलाच आहे. अर्जुना, या पुरुषाला जो जसा शुद्धपणाने जाणतो व गुणांची सर्व कर्मे ही प्रकृतीचीच होय असे समजतो, त्याला प्रकृती पुरुष प्रकृती विवेक पक्व झाला असे समजावे. खरं म्हणजे हे सर्व तत्वज्ञानाचं सार आहे. अर्जुना, या पुरुषाला जो असा शुद्धपणाने जाणतो व गुणांची सर्व कर्मे ही प्रकृतीचेच आहेत हे समजतो, त्याचा पुरुष प्रकृती विवेक पक्व झाला असे समजावे. मग त्याला आपण फक्त वृत्तीपूर्वी मर्यादित नाही आहोत हे कळते आणि दृष्टी स्वतःच्या प्रत्यक्ष स्वरूपाशी स्थिरावते. सारांश: अर्जुना, क्षेत्रज्ञ शब्दाने स्वतः तूच आहेस हे निरंतर लक्षात ठेव व बाकी सर्व क्षेत्र समज. जसा पाण्याशी वायूचा संबंध आला तरच तरंग उठतात, असाच संबंध क्षेत्रज्ञाचा आहे हे तू पक्के लक्षात ठेव. सूर्य व बरड जमीन यांचा संबंध आला तरच मृगजळाला महापूर येतो. पटत्व तंतूहून निराळे दिसत असले तरी सूत काढून टाकताच पटत्व निशेष नाहीसे होते. तशी क्षेत्रज्ञाची एकावस्था आहे. म्हणून पटत्व तंतू वाचून नाही. बोरीचे लाकूड सरळ असो की वाकडे, ते बोरीचे लाकूड नाही असे मात्र कधीच होत नाही. याप्रमाणे जीवसृष्टी विषम असली त्यातील परमात्मा वस्तू कधीच विषम होत नाही. अर्जुना, हा देह म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा मेळावा आणि त्यात कफ, वात, पित्त यांचे मिश्रण, आत त्रिगुणांचे गुण आणि इंद्रिये इत्यादीचा मसाला, अशी 9 छिद्रांची ही एक खोड आहे. 5 इंद्रियाच्या द्वारा डसणारी जणू ही जहाल विषारी इंगळी आहे. देह हा जणू जीवरूप सिंहाला सापडलेली हरिणकुटीच. सिंह हरिणकुटीचा नाश करतो, पण सिंहाचा नाश होत नाही.
अर्जुना, संपूर्ण कर्मे प्रकृतीकडूनच केली जातात हे जाणून ज्यांनी आपले अकर्तापण ओळखले तोच खरा ज्ञानी होय. अर्जुना, संपूर्ण कर्मे प्रकृतीकडूनच केली जातात हे जाणून ज्यांनी आपले अकर्तेपण ओळखले तोच खरा ज्ञानी होय. घरात राहणारी माणसे घरात वावरतात, घर काहीच करत नाही. यालाच आत्मा अनात्म विवेक असे म्हणतात. अर्जुना, यामुळे मी अकर्ता आहे हे स्पष्टपणे कळते. परब्रह्माहून दुसरे निराळे स्वतंत्र असे वाटणारे जे काही सत्य वाटते ते सर्व बाजूला सारल्यावर परब्रह्म हेच या सर्व विरहित असून केवळ सत्तारूप अद्वैत निर्गुण आहे असे ज्ञान होते. याला व्यतिरेक ज्ञान म्हणतात. पण या ज्ञानाची येथे समाप्ती होत नाही, कारण परब्रह्म मुळात अद्वैत रूप असल्यामुळे त्याहून दुसरी स्वतंत्र निराळी वस्तूच राहू शकत नाही, तर बाजूला काय सारणार. म्हणून परब्रह्माहून जेवढे काही निराळे केले होते त्यातही परब्रह्मच भरून राहत असल्यामुळे ते सर्व परब्रह्म रूपच आहे असा व्यापक अनुभव येणे यालाच अन्वय ज्ञान असे म्हणतात. हे परत ऐकल्यास बरे होईल. परब्रह्माहून दुसरे निराळे स्वतंत्र असे वाटणारे जे काही सत्य वाटते ते सर्व बाजूला सारल्यावर परब्रह्म हेच या सर्व विरहित असून केवळ सत्तारूप अद्वैत निर्गुण आहे असे ज्ञान होते. याला व्यतिरेक ज्ञान म्हणतात. पण या ज्ञानाची येथे समाप्ती होत नाही, कारण परब्रह्म मुळात अद्वैत रूप असल्यामुळे यावरून दुसरी स्वतंत्र निराळी वस्तूच नसल्यामुळे तर राहू शकत नाही. त्याहून दुसरी कोणतीच स्वतंत्र अशी वस्तूच राहू शकत नाही, तर बाजूला असे काय करणार. कारण म्हणून परब्रह्माहून जेवढे काही निराळे केले त्यातही परब्रह्मच भरून असल्यामुळे ते सर्व परब्रह्मरूप आहे असा व्यापक अनुभव येतो. यालाच अन्वय ज्ञान म्हणतात. व्यतिरेक ज्ञानाचा अनुभव आल्या प्रथम येतो आणि अन्वय ज्ञानाचा अनुभव नंतर येतो. दोन्ही अनुभव तसे एकाच वेळी असतात, पण अन्वय ज्ञान प्रथम आणि व्यतिरेक ज्ञान नंतर असे होत नाही. इथेच सगुण निर्गुण एकरूप होतात. सगुण निर्गुण हरिपायी येथेच ज्ञानाची पूर्णता होते व सगुण श्रीहरीच घनदाटपणे सर्वत्र आहे असा पूर्ण ब्रह्माचा दृढ अपरोक्ष अनुभव येतो. मग जिकडे पाहावे तिकडे एक ब्रह्मच स्पष्ट दिसू लागते. मग मिथ्या म्हणून उपेक्षणीय असे काहीही राहत नाही. हे पण अतिमहत्वाचं आहे. मग मिथ्या म्हणून उपेक्षणीय असे काही राहत नाही आणि सर्वत्र मीच मी आहे अशी प्रेमदृष्टी लाभून भक्तिरसात मनुष्य अगदी डुबून जातो. तर थोडक्यात परब्रह्माहून दुसरे जेवढे काही सत्य वाटते ते बाजूला सारल्यावर म्हणजे व्यतिरेक, हे बाजूला सारल्यावर परब्रह्म हे त्या सर्व विरहित केवळ सत्ता स्वरूप अद्वैत निर्गुण आहे असे ज्ञान होते. पण या ज्ञानाची येथेच समाप्ती नाही. परब्रह्म अद्वैत असल्यामुळे त्यावरून दुसरी सत्ताच नाही. म्हणून परब्रह्माहून जेवढे काही व्यतिरेक करून वेगळे केले होते त्यातही परब्रह्मच भरले आहे असल्यामुळे ते सर्व परब्रह्म रूपच आहे असा अन्वयाचा व्यापक अनुभव आला की मग सगुण निर्गुण एकरूप होतात. सगुण निर्गुण एक हरिपायी हाच खरा अन्वयाचा प्रत्यय होय. मग दृष्टीने जिकडे पाहावे तिकडे स्पष्ट ब्रह्मच दिसू लागते व अपार. जिकडे पाहावे तिकडे म्हणजे आपण पंचज्ञानेंद्रियांनी जे नुसते पाहावे नाही, जे काही आपण स्पर्श करतो, पाहतो म्हणजे रूप, गंध, वास वगैरे घेतो, नाद ऐकतो, रस टाकतो, याला म्हणतात दृष्टीने जिकडे पाहावे तिकडे. म्हणजेच पंचज्ञानेंद्रियाचे ज्ञान, पण जे जसे आहे तसे शुद्ध, त्यात आवड निवड किंवा हवे नको किंवा भोगण्याची
इच्छा नको. मग दृष्टीने जिकडे पाहावे तिकडे स्पष्ट ब्रह्मच दिसू लागते व अपार सुखाची प्राप्ती होते. मग जया तयाकडे ब्रह्मची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. असा परब्रह्माचा व्यापक अनुभव आला की या अनुभवात मिथ्या म्हणून काही उपेक्षणीय काहीच उरत नाही. सर्वत्र ब्रह्मविषयक प्रेमदृष्टीच भरून राहते, आत्माकार वृत्तीच राहते. यालाच भक्ती असे म्हणतात. अर्जुना, इतक्या विस्तृत वर्णनाने मी पुरुष प्रकृती विवेक तुला सांगितला. गुणा करण्याकरता अमृत मिळाले तर ते थुंकून टाकू नये. तसा या अन्वयरूप व्यापक प्रत्ययाच्या ठिकाणी तसाच जिव्हाळा ठेव. अमृत जैसे ये चुळा, का निधान देखिजे डोळा. ते तुला जिव्हाळा मानावा हा. ज्याला परमात्मा म्हणतात तो जलातला सूर्य जलाने लिंपित होत नाही, तसाच राहतो. जळी जळे न लिंपे सूर्य जैसा. कारण सूर्य पाण्याच्या पूर्वी आणि नंतरही असलेलाच असतो. त्याचे पाण्याच्या ठिकाणी प्रतिबिंबित होणे हे इतरांच्या दृष्टीने असते, त्याच्या दृष्टीने मुळीच नसते. दोन सत्य पदार्थाचा संबंध होतो, पण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा संबंध आहे असे जे वाटते त्याचा आत्म अनात्म विचाराने विचार केल्यास क्षेत्रज्ञ हा खरोखरच अमर्याद, नित्य व अविनाशी स्वरूप असून क्षेत्र हे अज्ञान, भ्रांती, कल्पनाजन्य आहे. म्हणजे खरोखर अस्तित्वातच नाही हेच सिद्ध होत असल्यामुळे दोन एक सत्य व एक मिथ्या अशा पदार्थाचा संबंध होणे शक्यच नाही. आत्मा देहाच्या ठिकाणी आहे असे जे काही म्हटले जाते ते काही खरे नाही. आत्मा जेथल्या तेथेच आहे हेच खरे आहे. आत्मतत्वाचा आणि देहाचा संबंध आहे या म्हणण्यात काही अर्थ नाही. आत्मतत्वाचा व देहाचा काही संबंध आहे या म्हणण्यात काही अर्थ नाही. वारा आणि वाळू याची गाठ बांधता येते काय? वावटळ व धूळ यांच्या मिलनासारखे हे दुष्कर आहे. अग्नी आणि कापूस या दोघांमध्ये दोरा कसा ओता येणार? आकाश आणि पृथ्वी यांच्या क्षितिजावरून सांधा जोडलेला दिसतो, पण तो खरोखरच आहे का? देह हा पंचभूतांचा बनला असून गुणांनी बांधला आहे. शरीर हे काळरूपी अग्नीच्या तोंडात घातलेला जणू लोण्याचा गोळा आहे. माशीला फडफड करण्याला जितका वेळ लागतो त्याच्या कमी वेळात हे शरीर नाहीसे पण होऊ शकते. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे. जर हे शरीर अग्नीत पडले तर त्याचे भस्म होऊन ते नाहीसे होते. आणि जर हे शरीर कुत्र्यांच्या आणि हिंस्र श्वापदाच्या तोंडी गेले म्हणजे त्याच्यामुळे खाल्ल्या गेले की त्याची सकाळी विष्ठा होते आणि ते हिंस्र श्वापद तुम्हाला अशा प्रकारे बाहेर टाकून देते. या दोन्ही प्रकारातून वाचले तर ते शरीर कुर्मीचा ढिगारा होते. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊनी उडे, जाहले श्वान वर पडे तरी ते विष्ठा. या चुके दोन्ही काजा तरी होय कृमीचा पुंजा. हा परिणाम कपिध्वजा कश्मलगा. या देहाची अशी दशा होते. पण आत्मा याच्या उलट अविनाशी आहे. तो अनादि असल्यामुळे, म्हणजे चैतन्याची गोष्ट चालू आहे, तो अनादि असल्यामुळे सहज नित्य शुद्ध आहे. निर्गुण असल्यामुळे तो काळासहितही नाही आणि काळारहितही नाही, क्रियारहितही नाही आणि क्रियासहितही नाही. म्हणजे सक्रिय पण नाही आणि निष्क्रिय पण नाही. भौतिक रूपरहित असल्यामुळे तो दिसणारा नाही किंवा न दिसणारा असा पण नाही. तो प्रकाराशी रूप नाही तसा अंधकार रूप पण नाही. तो थोडा नाही तसा जास्त पण नाही. केवळ सत्तारूप असल्यामुळे
कोठे रिकामा कोठे भरलेला असा नाही. कोठे मूर्त नाही कुठे अमूर्त नाही. प्रत्येक आत्मस्वरूपच असल्यामुळे तो आनंदासहित अथवा आनंदारहितही नाही. आत्मा हा केवळ आत्माच आहे. म्हणून हा मुक्त वा बद्ध कधीच नसतो. हा एवढा किंवा तेवढा असाही नाही. हा आयता किंवा रचलेला असा पण नाही. ज्ञानाचा विषय होत नसल्यामुळे ज्ञेय नाही, ज्ञात नाही, ज्ञान नाही. हा बोलता नाही आणि मौन म्हणावे तर मौनीही नाही. याची कोणतीच लक्षणे नाहीत. सृष्टीच्या उत्पत्तीने तो उत्पन्न होत नाही किंवा तिचा संहार झाला असता हा नाहीसा पण होत नाही. आहे नाही या दोघांनाही आधार किंवा नाहीसा असा हा करणार आहे. कोणाच्या आणि कोणत्याही चर्चेचा विषय होऊ शकत नाही. हा कधी वाढत नाही, कधी कमी होत नाही. हा विटला शिळा पारोसा कधी होत नाही आणि ताजा राहून खर्चही कधी होत नाही. अर्जुना, देहाच्या ठिकाणी आहे असे जे लोक म्हणतात ते आकाशाला मठाकार झाले असता आकाश मठाकाश आहे असे म्हणण्यासारखे व्यर्थ आहे. त्याप्रमाणे आत्म्याच्या सर्व व्यापक सत्तेवरच सर्व देहाकार उत्पन्न होतात आणि नंतर नाश पावतात. आत्मा कोणताच देहाकार घेत नाही अथवा कोणताच देहाकार टाकत नाही. तो जशाच्या तसा असतो. ज्याप्रमाणे दिवस व रात्र आकाशातच होतात पण आकाशाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे या शरीराच्या ठिकाणी तो काही करत नाही, करवतही नाही. आयत्या प्रकृतीकडून होत असलेल्या व्यापारातही तो चुकूनही भाग सुद्धा घेत नाही. तो तिथे फक्त नुसता असतो. कोणत्याही क्रियेसाठी तो कधीच सज्ज नसतो. तो पूर्ण स्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी उणेपणा किंवा पुरेपणा दोन्हीही नसतात. त्याचे जे अनादि सिद्ध अविचल असे आत्मरूपच जसे आहे तसेच राहते. तो देहात असून देहाशी म्हणजे देह मन चित्त अहंकार इत्यादीशी लिप्त होत नाही. साभास ना निराभास, प्रकाश ना अप्रकाश, अल्पना बहुवश अरूपपणे, रीत ना भरित, रहित ना सहित, मूर्त ना अमूर्त शून्यपणे, आनंद ना निरानंद, एक ना विविध, मुक्त ना बुद्ध, बद्ध आत्मपणे, येतुला ना तेतुला, आयताना रचिला, बोलताना उगला अलक्षपणे, सृष्टीची होणे न रचे, सृष्टी संवारे न वेचे, आथी नाथी या दोहीचे पंचत्व हा, मवे ना चर्चे, वाढे ना खर्चे, विटे ना वेचे, अन्वय अव्ययपणे. तर अशा प्रकारचा तो आहे. तर अर्जुना, आकाश कुठे शिरत नाही पण ते सर्वीकडे असते. ते कशानेही मळत नाही. त्याप्रमाणे सर्व देहात आत्मा मूळचाच आहे. पण एकाही देहाच्या संगदोषाने तो लिप्त होत नाही. क्षेत्र तेवढे जड विनाशी असून क्षेत्रज्ञ जीव चेतन व अविनाशी आहे. म्हणून तो संपूर्ण क्षेत्रावर निराळा निसंग आहे. असे दृढ जाणल्यामुळे मी ब्रह्म आहे हा प्रथम अनुभव येतो व सर्व ब्रह्मच आहे असा अनुभव हा दुसरा अनुभव येतो. म्हणजे मी ब्रह्म आहे हा प्रथम अनुभव येतो, याला व्यतिरिक्त ज्ञान म्हणतात. आणि नंतर सर्व ब्रह्मच आहे असा जो दुसरा अनुभव येतो त्याला अन्वय ज्ञान म्हणतात. लोखंड आणि लोहचुंबक यात जो फरक असतो तोच फरक क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यात आहे. दिवाच्या प्रकाशात घरातील माणसाचा व्यवहार होतो, पण दिवा व घर यांच्यात वेगळेपणा आहे हे निश्चित. अर्जुना, लाकडाच्या पोटात अग्नी असला तरी अग्नी व लाकूड यांचा विचार केल्यास लाकूड अग्नी नव्हे हे लक्षात येते. तसे देह आणि आत्म्याचा विचार करताना समजते की आकाश व अभ्र, सूर्य व मृगजळ यांच्याची भिन्नता असते.
तितकीच भिन्नता देह आत्मा यांच्यात आहे. भ्रांतीने भासलेला पदार्थ खरोखर अस्तित्वात नसतो, म्हणून सत्य वस्तूवर तो भ्रांतीने भासतो. त्या सत्य वस्तूशी त्याचा यत्किंचितही संबंध राहू शकत नाही. सत्य अविनाशी निर्गुण अशा परब्रह्मावर भासणारे जगतही भ्रांतीजन्यच आहे. म्हणून सत्य परब्रह्माशी अशा भ्रांतीजन्यचा यत्किंचितही संबंध नाही. ज्याप्रमाणे एकच सूर्य आकाशात राहून दररोज लोकसृष्टी प्रकट करतो, तशा प्रकारे क्षेत्रज्ञ सर्व भासरूपी क्षेत्राला प्रकाशित करतो. हे अवघेचे असो एक, गगनोनी जैसा अर्क प्रगटवी लोक नाना नावे. तात्पर्य, क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यात वैलक्षण्य पाहते हीच खरी बुद्धी होय. हे खरे पाहणे होय. हेच ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून शहाणे पुरुष ज्ञानी पुरुषाच्या दारात सदैव पडलेले असतात. याकरताच मुमुक्षू लोक शम दम इत्यादी साधन संपत्ती जमा करतात आणि अनेक शास्त्ररूपी दुभत्या गायी घरी पोचतात. याची लागे सुमती जोडती शांती संपत्ती शास्त्रांची दुभती पोशिती घरी. शम दम इत्यादी साधन संपत्तीने क्षेत्रापासून निशेष अल्लग झालेले मन शास्त्रानुसार आणि गुरु उपदेशानुसार क्षेत्रविरहित परब्रह्माचे आकलन करू शकते. अर्जुना, योगरूपी आकाशाला याच क्षेत्रज्ञ विवेकाने मिठी मारण्याचे धाडस करावे असे वाटते. याच विवेकाने शरीरादी आणि जगदादी पदार्थ तुच्छ मानून संतांच्या वहाणा डोक्यावर घ्याव्या वाटतात. शरीरादी समस्त मानिताती तृणवत, जीवे संताचे होत वाहन धर. याच क्षेत्रज्ञ विवेकाने ही जी खोटी प्रकृती महाभूत इत्यादी कार्य पद्धतीने विभक्त होऊन पसरली आहे, जी शुकनळिका न्यायाने पुरुषाला न लागताच लागली आहे, हे जसे आहे तसेच ज्ञान या विवेकाने उपजते. नळी आणि राघो हे दोन अत्यंत निराळे असतात. मी पडेन या भीतीने राघू नळी घट्ट पकडतो, म्हणजे मी खरोखरच मी नळीहून निराळा आहे हे तो विसरतो. त्याप्रमाणे क्षेत्रज्ञ जीव क्षेत्राहून अत्यंत निराळा आहे, पण हे सर्व विसरून तो भ्रांतीने क्षेत्रच मी आहे असे म्हणतो. सर्परूपाने दिसणारी माळ खोटी सर्पबुद्धी नाहीशी होताच माळ या आपल्या मूळ स्वरूपाने दिसत राहते, किंवा शिंपेवर झालेली चांदीची भ्रांती नाहीशी होताच शिंपरूपाची शिंपरूपानेच खरी प्रतीती येते. त्याप्रमाणे पुरुषाहून वेगळी असलेली प्रकृती या पुरुष प्रकृती विवेकाने वेगळीच पाहता येते, आणि असे पाहणारे पुरुषच ब्रह्माकार होतात. अखंड निसंग अशा क्षेत्रज्ञ जीवाने आपले खरे स्वरूप जाणले की प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य याला स्वतंत्र अस्तित्व आणि वस्तुत्व उरत नाही व तो सर्व अज्ञान भ्रांतीचा पसारा होतो. असा स्वानुभव येऊन प्रकृती इत्यादिकाचा अत्यंत निराश होऊन तो ठाईच्या ठाईच ब्रह्मरूप होतो. या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवत्व विरल्या जाते, द्वैत उरत नाही आणि अद्वय शब्द महत्वाचा आहे, अद्वैत्वाचा अनुभव येतो. अर्जुना, दूध पाणी निवडण्यात प्रवीण असलेल्या राजहंसाप्रमाणे जे आत्मा आणि अनात्मा याचा विवेक करण्यात प्रवीण आहेत, तेच परमतत्वरूप होऊन राहतात. आकार जेथ सरे, जीवत्व तेथे विरे, द्वैत जेथ नुरे, अद्वय जे ते परमतत्व पार्था, होती ते सर्वथा, जे आत्मा अनात्म व्यवस्था राजहंस. याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना शेवटी म्हणतात, महाराज, असा हा संपूर्ण क्षेत्रज्ञाचा उलगडा श्रीकृष्णाने आपल्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या अर्जुनाला सांगितला. ज्याप्रमाणे एक
ज्याप्रमाणे एका कलशातील पाणी दुसऱ्या कलशात ओतावे त्याप्रमाणे श्रीकृष्णाने जणू आपणच आपल्याला अर्जुनाला देऊ केले आणि दिले. म्हणजेच भगवंताने आपली शुद्ध स्वरूप स्थिती अर्जुनाच्याच अंतःकरणात प्रगट केली. येर कलिशीचे येरी रिची विजय जयापरी आपण पेतया श्रीहरी दिदले तैसे. मग एवढे ऐकूनही अर्जुनाची अवस्था अजून उत्कंठा वाढतच राहिली. उजळलेला दिवा जसा जसा तेल घालतात तसा तसा मोठा होतो, तशी ही अर्जुनाची इच्छा होती. ज्याप्रमाणे एखादी स्त्री उत्तम स्वयंपाक करणारी आहे व तिचा वाढताना हात सुद्धा सजळ आहे आणि तिला जर चवीने जेवणारे कुणी भेटले तर तिला त्याचा जीव घालण्याची फारच हौस वाटते, त्याप्रमाणे हा उपदेश करताना श्रीकृष्णाला होऊ लागले. अर्जुनाच्या अवधानाची नित्य नूतनता पाहून श्रीकृष्णाला सांगण्याच्या चौपटीपेक्षा जास्त उत्साह वाटू लागला. अनुकूल वाऱ्याने मेघ एकवटतात, चंद्राच्या योगाने समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्यांच्या आदरपूर्वक ऐकण्याने श्रीकृष्णाला पण उत्साह वाटू लागला. तैसे जी होतसे देवा तया अवधानाची या लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणे परी. तर संजय धृतराष्ट्राला म्हणतो, आता सर्व जगताला आनंदमय करणारे श्रीकृष्णाचे बोलणे महाराजांनी ऐकावे. याप्रमाणे अमर्याद अशा बुद्धिमान व्यासांनी भीष्म पर्वात ही कथा सांगितली. तोच संवाद मी ओवी प्रबंधात ग्रंथित केला. ही कथा मुख्यतः शांत रसाला धरून आहे, पण तिने शृंगार रसाच्या डोक्यावर सुद्धा पाय ठेवला आहे. म्हणजे शृंगार रसापेक्षाही चित्ताकर्षक प्रकारे मी मराठी भाषेत हे सांगितले. या शब्दामुळे साहित्याला शोभा आली. अमृताला दोष काढतील अशी सुंदर मराठी भाषा माझ्या निरूपणात तुम्हाला ऐकायला मिळेल. माझा शब्द चंद्रप्रकाशापेक्षाही चित्त प्रसन्न करणार आहे. माझ्या शब्द ज्ञानामुळे दशनादही ऐकू येणार नाहीत, क्षुल्लक वाटतील. माझे हे बोल ऐकता क्षणीच रजोगुणी तमोगुणी व आकाशात भटकणाऱ्या स्तुत पिशाच्या इत्यादी प्राण्यांच्या मनात सुद्धा सत्वगुणाचा पाझर फुटेल आणि जे शुद्ध मनाचे मूळचेच आहेत त्यांची तर एकदम समाधीच लागेल. माझ्या या शब्दविलासाच्या विस्ताराला मी संपूर्ण विश्वाभोवती ब्रह्मानंदाचा जणू कोट उभा करीन. तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचा आवारो मांडू जगा. ज्यांच्यात आत्मानात्मविवेकाची उणीव आहे त्यांच्यात ब्रह्मज्ञानाची खाणीच्या खाणीने उघडेल. सर्वजण ब्रह्मसुखाचा सोहळा उपभोगतील आणि संपूर्ण विश्वात ब्रह्मबोधाचा सुकाळ सुकाळ होईल. हा या दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. या ग्रंथाचा अर्थ सांगताना उपमा अलंकाराच्या दाटीतून शब्दाचे स्पष्ट भाव व अर्थ सांगेन. निवृत्तीनाथाच्या कृपेने इतके करण्यापुरते मला नक्कीच सामर्थ्य संपन्न केले आहे. श्री गुरु कृपेमुळे जे मी बोलतो ते माझ्या हृदयी अनुभवाने प्रथम पासूनच दाटले आहे. शिवाय तुम्हा संत मंडळीचे चरण रज मला प्राप्त झाल्यामुळे काहीच मला आता अवघड वाटत नाही. हे प्रभो, सरस्वतीच्या पोटी मुखे मूल कौतुक म्हणूनही जन्म घेऊ शकत नाही. प्रत्यक्ष लक्ष्मीच्या हातावर धनरेषा इत्यादी सामुद्रिक लक्षणाची काय कमी असते. त्याप्रमाणे तुम्हा संतापाशी अज्ञानाचे नावच नाही. मी केवळ तुमच्या कृपेनेच हे नवरसा पूर्ण निरूपण करणार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रभो फार काय सांगावे, आता पुढचा ग्रंथ सांगण्याची तुम्हीच मला सद्बुद्धी द्या. किंबहुना आता देवो अवसरू मज देयावा ज्ञान देव म्हणे बरवा सांगेन ग्रंथ. नमस्कार.